हा चित्रपट केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे. या चित्रपटात दिसणारे सर्व पात्र आणि प्रसंग काल्पनिक असून जिवंत किंवा मृत व्यक्तीशी कोणतेही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. चित्रपटाद्वारे कोणत्याही ठिकाणाची किंवा कोणत्याही व्यक्तीची बदनामी करण्याचा निर्मात्यांचा कोणताही हेतू नाही. या चित्रपटातील काही दृश्यात असभ्य भाषा जसे की तीव्र मराठी शिव्या आणि अश्लील हावभाव आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहताना आपली बौद्धिक पातळी आणि विचारसरणी उच्च असणे आवश्यक आहे. व तसेच हा चित्रपट आम्ही किती सभ्य आहोत, आम्ही किती चांगले आहोत असे बाहेरून समोरच्या व्यक्तीला दाखवणाऱ्या आतल्या गाठीच्या लोकांनी म्हणजेच दोन तोंडी लोकांनी आणि त्याचप्रमाणे संकुचित विचारसरणीच्या लोकांनी आधीच विचार करून पाहावा. धूम्रपान आणि मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. अगाई फोन का बंद झाला तुझा? मी बोलतोय रे. ब्रेक टाइम मध्ये आज कॉल नाही केला आईनं. काय झालं? आईला कॉल करायलो, आईचा बंद यायलाय. तुम्हाला कॉल केला, तुमचा बिझी यायलाय. काय झालं? मी काय सांगायला लागलो ते शांत डोक्याने ऐक. हम्म. कुठे आजा? रूमवर होतो रे. बोल ना, काय म्हणू लागला? आता झोपेतून उठला का बे? काल सॅटरडे नाईट थोडं जास्तच एन्जॉय झाला रे. बोल ना. अबे 11 वाजलेत, कधी उठतो? हा, उठतो. तसे आज संडे आहे. बोल ना, तू काय म्हणू लागला? अरे तुला सांगितलं होतं ना पोरगी पाहायला चाललो म्हणून. हा, तर त्याचं काय? आलीन पसंती भावा. अय हे भाई. तू परभणीला कधी यायलास ते सांग. पण कधी काढणार लग्नाची तारीख? पुढच्या महिन्यात. एवढ्या लवकर का बे? अरे ते कसं आहे ना, मागच्या 10 महिने आधी माझ्या बायकोचे आजोबा गेले होते म्हणे. लग्नही झालं नाही की तुझी बायको झाली का ती आता? हा, अबे ऐक तर, कसं आहे ना, त्यामुळे ह्या 2 महिन्यात लग्न करावंच लागेल, नाही तर पुन्हा 3 वर्ष थांबावं लागेल. तर मग थांबायचं ना मग. नाही बे, हा, तावड्या गाडीचे. म्हणून 19 मेचं मुहूर्त बघायला येत, बघू काय होतं ते. बर बर बर. बरं ऐक रे, काका काकूंना सांग, नसता मी जातो घरी. नाही नाही, मी सांगतो रे. हा बरं बरं, सांग नक्की. पण तू कधी यायला परभणीला ते सांग आधी. आज 7 एप्रिल आहे ना? हा, तर मी 3 मेला रात्री निघतो, म्हणजे 4 मेला सकाळी परभणी. वा रे माझे बाबा, टाक मस्त 15 दिवस सुट्ट्या. नाही नाही, मी वर्क फ्रॉम होमचं पाहतो. बघ बाई बघ, तुलाच कामं करायची तर. हो हो, बघतो ना.
बरं ऐक, घरी काका काकूंना सांग रे. हा सांग नक्की. हो हा ठेवतो रे मग. हा कर निवांत. दम मारो दम, मिट जाए हम, बोलो सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम. दम मारो दम, मिट जाए हम, बोलो सुबह शाम, हरे कृष्ण हरे राम. हॅलो, बोल की. झोपला होता काय रे? नाही रे, आहे घड्याळाकडे लक्ष. नाही, 5-10 मिनिटात पोहोचेल गाडी. आहे ये मग. हा हो हो ठीक आहे ठीक आहे. चालते, चल ठीक. आली एकदाची जगात जर्मनी, भारतात परमली. संख्या कुठे साला? संख्या ए आजा, आलो आलो. काय बरं भाई? अरे एवढं दाबू नको रे, प्रेशर आले व्हायला. मग कसा झाला प्रवास? व्हीआयपी गप्पा मारायला रे तू. हा प्रवास कसा झाला आणि काय झाला? मग काय बोलू, बाई. पुणेकर झाला भैया तू आता. चल बाई. लिफ्ट न जाऊ. अबा परभणीत तरक्की, परभणीत लिफ्ट. हा परभणी का कमी आहे का मग? बरं बरं ठीक आहे रे भाई, जाऊ दे. हे दाब पटकन पटपट, जायचं आपल्याला. प्रेशर आले रे भाई. एवढंच प्रेशर आलं तर ट्रेन मध्ये मोकळं व्हायचं ना. अबे ट्रेन, मी तर गाडी थांबली स्टेशनला आणि मला प्रेशर आले. गाडी पाहिजे तू किती वेळ थांबली? बर बर ठीक, चल चल. आता काय करतो, तुला घरी सोडतो आणि थोड्या वेळानं घरी येतो. नाही नाही, मी कॉल करतो तेव्हा ये तू. काका काकूंना सांगितलं असेल ना? हो, मी काय म्हणलंय, मी जेव्हा कॉल करतो ना तेव्हा ये तू. बरं बरं बघतो. गाडी कुठं लावलीस? चल खाली चल. चल जो मोहब्बत है ये उनका है काम, और महबूब का जो बस लेते हुए नाम, मर जाए मिट जाए हो जाए बदनाम, रहने दो छोड़ो ये जाने दो यार, हम ना करेंगे प्यार. अरे संकेत, ये ना, ये आत ये. नमस्कार. अजय, संकेत आला रे. यार हे कशाला आले? याला म्हणलं होतं. अगं ऐकलंस का, कोण आले पाहाय ना. बरेच दिवसानं आलास रे संकेत. जिगरी दोस्त जिथं नसल्यावर काय आता? अरे जिगरी दोस्त नसल्यानंतर यायचं नाही असं काय नियम आहे का? आपल्या हक्काचं घर समजून यायचं. हो काका नक्कीच. गाणे तर मस्त चालू आहेत. वा, माझ्या जमान्याचे गाणे आहेत. काय म्हणता साहेब, झाली का झोप? झालास का मोकळा? हो झाली ना. मग कशी काय चक्कर मारली आज संकेत? काका येऊ शकत नाही का मी? हक्काचं घर आहे माझं. अरे असं नाही रे बाळा, हे घर तुझाच आहे. हो तेच म्हणलो, पण खरं तर मी पत्रिका द्यायला आलतो काका. पत्रिका कसली रे? माझ्या लग्नाची काका. अजयने सांगितलं नाही का तुम्हाला? लग्न ठरलं तुझं संकेत? हो ना काकू, ठरलं एकदाच. हो तेच म्हणलं, काका काकूंना सांगावं, पत्रिका द्यावी आणि आशीर्वाद घ्यावा. हे बेटा साखर धर. कर कर, येतो लग्नाला ती आता. काका काकू नक्की या बरं लग्नाला. हो हो नक्की नक्की. काका येतो मी आता. अरे असं कसं, काहीतरी नाश्ता वगैरे करून जा ना. नाश्ता राहू दे, स्वयंपाक चालू आहे, मस्तपैकी जेवणच करून जाय. नको काकू, आता आता नको प्लीज, आता थोडं काम आहे. बरं ठीक आहे.
लग्नाला नक्की या काका. हो हो नक्कीच येणार. दारापर्यंत सोडायला या की सर. चला. घरी नाही सांगितलं का? नाही ना रे, मला काय माहित होतं तू एवढं सकाळ सकाळी येशील म्हणून. आता या विषयावर घरी 100% महाभारत होणार माहिती आहे? म्हणजे काय नाही रे भाई, जाऊ दे. हे मेन दरवाजा कोण बंद आहे? काय नाही रे, ते वायर स्पार्क झाला, वायर बदलायली, ते काम चालू आहे. बरं ठीक आहे, येतो मी. बरं ठीक आहे, मला नक्की भेटा तू कट्ट्यावर, मला तुला अर्जंट बोलायचं. हां ठीक आहे, येतो. बघ आता संकेतचं पण लग्न ठरलंय. हा, मला वाटलंच होतं तू काहीतरी म्हणशीलच आता. तू पण टेन्शन घेऊ नकोस आणि मला पण देऊ नकोस. जा आता. अरे ओरडू नकोस रे, आई आहे तुझी, काळजी कुठे बोलते. मला माहिती हो सगळं. काय माहित नाही रे तुला? तुझ्या सगळ्या मित्रांचे लग्न होत आहे. तुझं कधी लग्न होणार आहे? सगळे नातेवाईक म्हणजे पाठीमाग लागले. अगं आई, आमचं वय जरी एक असलं तरी आमचं आयुष्य वेगवेगळं आहे. माझ्या लग्नाचा निर्णय मला घेऊ दे. आई, वय पी काही निघून जात नाही आणि 1-2 वर्ष जर लग्न काही उशिरा झालं नाही तर आयुष्य काही बर्बाद होत नाही. पण चुकीच्या व्यक्तीसोबत जर लग्न झालं नाही तर नक्की माझं आयुष्य नक्कीच बर्बाद होईल. त्यामुळं मला निवांत जगू द्या. गाडीची चावी कुठं? इथे आहे. कुठे सगळं असेल? कुठे आहे? इथे आहे. जरा बाहेर जाऊन यायलो. पेट्रोल आहे का ना गाडीत? हो आहे. अरे जेवण करून जायचे रे. हा, जेवतो आल्यावर. होते का नाही आजचे दिवस काम? काय म्हणले? आजच्या दिवस काम होते का नाही म्हणलं? हा सर, ते जे लाईटचा मेन प्रॉब्लेम आहे ना, ते तुमच्या मीटरमधून मीटरची जी वायरिंग नाही का, वायरिंग मध्ये मेन प्रॉब्लेम आहे. बरं, चल द्या तुमच्या आकारा. जमते सर. काय झालं? मला तर काहीच कळलं नाही. अगं होईल चांगलं, काहीतरी टेन्शन घेऊ नकोस तू. कुठं गेलं ते काल का नाही जेवता? अगं गेला असेल, तू आताच आलाय, फिरायला गेला असेल मित्राकडे, भेटायला गेला असेल मित्रांना. चला, तोपर्यंत आपण बाहेर उभा टाकूयात. आजी येते. काय सौरभ, अरे अजय भैया, इकडे. तुम्ही काय करा, इथंच थांबा आणि आजी आली की मला आवाज द्या, ठीक आहे ना? मग अजय भैया कधी आहे ना पुण्यावरून? आज सकाळी चालू रे सौरभ. मग काय चाललंय काय नाही? काय नाही बघ, मग सगळं निवांत आहे. तोच सांग काय चालू आहे. आज काय सांगू भैया तुला, आता जसं होईल तसं होईल बघा. अरे बाप, तुझ्या मागं टेन्शन का रे? टेन्शन लागलेत ना जिंदगीचे. अरे बाप. सौरभ कुठं गेला रे? आवाज दे बरं त्याला. आलो आलो. बरं अजय भाई येऊ का? ये तू. म्हणजे आजी आवाज द्यायली रे. बरं एकटाच बसणार आहेस काय? नाही रे, संख्या आले ना. ते बघ ते आलं. येऊ. अरे वा, आलं. ये तू ये. चल. अरे वा अजय, कसा आहेस तू? कधी आलास पुण्याहून? म्हातार शेवट चाले आहे. तुला सांगितलं होतं ना रे, डायरेक्ट घरी येऊ नको. पहिले बोलतो मी घरी, सांगतो म्हणलं होतं, तू डायरेक्ट झाला. मग काय झालं? कॉल नाही केला, काय ना, असं कसं काय नाही झालं? काय प्रॉब्लेम झाला का? काय प्रॉब्लेम झाला रे भाई? बोल ना, काय झालं? एवढं काय झालं चिडायला? काय नाही रे संख्या, आई बाबा जरा जास्तच लग्नात टेन्शन गेले, दुसरं काय नाही. मग काय झालं? करून टाक की. काय करून टाक रे?
काय प्रॉब्लेम आहे काय? चल तू काय तू मजाक करायला संख्या इथून सिरियस बोलायला तुला. बरोबर जाऊ दे, काय झालं सांग. कसं आहे ना, खरं सांगू का संख्या तुला, सध्या जेवढी पेमेंट आहे का तेवढी मलाच पुरण. आणि राहिला विषय, उद्या चलून लग्न झालं तर बायकोला काय खाऊ का तू? आईनं 2-3 स्थळ बघितली, पण 1-1.5 वर्ष सध्या करावंच वाटत नाही रे. कसं आहे नाजा, तुझ्यापेक्षा मला पेमेंट कमी, तरी मी घरचे लग्न लावून द्यायला. मी म्हणलं जाऊ दे, आज बी करायचं उद्या बी करायचं, होऊन जाऊ दे. कसं आहे संख्या, वय जरी सारखं असलं ना तरी प्रत्येकाची लाईफ वेगळी आणि प्रत्येकाच्या लाईफ मधले प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. ते पण खरंच आहे म्हणा. नाहीतर काय रे, त्यात पुण्यासारख्या सिटीत राहायचं म्हणल्यावर तुला तर माहितच आहे काय. 4 लोकायला नातला गायला काय लागले संख्या म्हणायला, लग्न कर वय निघून चालले, लग्न कर वय निघून चालले म्हणायला. अबे ज्याच्या बुडाखालचा अंदर त्याला माहित राहते. उद्या चलून माझ्या संसाराला काय कमी जास्त पडलं तर हे का रुपये द्यायला कोणी येणार आहे का? मला सांग बरं संख्या तू. अबे का मग लग्नच करणार नाहीस का काय? नाही बे, काय आयुष्यभर काय असंच राहू काय, संड्याच्या संड्या काही म्हणतो का रे तू? हा तेच म्हणलं. हा पण मी म्हणलं मेंटली आणि फायनान्शियली प्रिपेअर होऊन मग नंतर लग्न करावं म्हणलं. पहिले कसं होतं, वय झाले की लग्न करून टाकायची, पण आता तसं नाही ना. आता मेंटली फायनान्शियली सगळं बघायले आणि मग लग्न करायले. खरंय मायला, जे कराय ते सांगितले. हे बघ, प्रत्येकाची लाईफ आणि प्रत्येकाच्या लग्नाचं मत हे वेगवेगळं असते. ते त्याची मर्जी, कवा लग्न करायचं कवा नाही करायचं ते त्याचं बघत. लग्न हे प्रत्येकाचा पर्सनल विषय. घरच्याला काय वाटायले, वय निघून चालले, अरे 1-1.5 वर्ष इकडे तिकडे झाले तर काय फरक पडायचा? जाऊ द्या, टेन्शन नको. तसं काय नाही संख्या, टेन्शनचं काय नाही, पण जाऊ द्या. सॉरी बाई, माझ्यामुळे झालं का? माहितच नव्हतं मला असं होईल. अबे एवढा झालास का बाबा, खूप आनंद झाला मला, आणि माझ्यापेक्षा कितीतरी जास्त माझ्या मायबापाला आनंद झाला माहितीये का? खरं ना भाई? अबे हो बे. 100% पाऊस येतो दिसायला काय. संख्या चल, पाऊस आला लय जोरात. चल 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 मग, चल. पाऊस एवढ्या मे महिन्यात पाऊस कसं काय? हो ना यार, मला बी प्रश्न पडलाय. आयुष्य चालू आहे मग आपल्या. तेच रे लग्नाचा. हा लग्नाचा ना. पण खरं ना, लय मॅटर झालं ना घरी. नाही रे नाही, तुझं काही नाही. खरं म्हणलं तर मला ना या आजूबाजूच्या लोकांचा एवढा कदर आलाय. विशेष म्हणजे आमच्या भाऊकीचा. वय चालले लग्न करून घे, वय निघून चालले लग्न करून घे. अरे मला आता मिळत नाही का ते काय लावले. अरे भाई, मला जेव्हा लग्न करायचे तेव्हा मी सांगितलं स्वतः, तेव्हा मग पोरगी घेऊन या. नसेल आणणं होत पोरगी तर मग लग्नाला या डायरेक्ट. लहानपणी वाटायचं हे भावकीचे लोक किती चांगले आहेत आणि किती नाही की बे. नंतर कळाले हे भावकीचे लोक किती गच्छाळे आहेत, माघारी काय काय बोलते बे. लय भयानक. हे घरोघरी चालू आहे सगळं. आता लग्नाचा विषय चालू आहे ना, तर मग म्हणते लग्न कर लग्न कर लग्न कर, पण कोणीच पोरगी आणणार ना भावकीतलं. अबे आणि चुकून मुकून एखाद्या जर लग्न स्थळ आले का, हे भावकीतले भाडे काय करतात माहितीये का? पटकन गाडीत पिना करता पुरीच्या तिकडं. पाणी लय गळा दे रे संख्या इथे. चल बरं तिकडे बसायचं. सेम आमच्याकडे बी असंच आहे भया, फक्त लग्नाच्या बाबतीत नाही, सगळ्याच बाबतीत. थोडं काय चांगलं झालं की गाण दुखली समजायची. समोर येऊन फक्त चांगलं झालं म्हणणार, पण सगळं सारखंच असते. अवघड आहे रे संख्या, लय अवघड आहे माहिती काय भावकीचं. तसं आहे ना, ज्या लोक पण तेच जवळ करायची, ज्यांच्या मनात आपण तितकेच महत्वाचे. आपल्या आनंदात त्यांना आनंद होईल आणि आपल्या दुःखात त्यांना दुःख होईल. मग ते कोणतंही नातं असो, आणि त्यात मैत्री पण आली. कसं आहे ना, आपणच वन साईड सारखं झक मारतो हे काय कामच नाही. ज्या लेवलला आपण समोरच्याला मानतो त्या लेवलला समोरचा आपल्याला मानतो का नाही हे कळणं तितकंच महत्वाचं आहे. खरंय तू संख्या. बरं ती आपल्या गल्लीतली अश्विनी आहे, तिचं काय झालं रे? ती हो म्हणली का नाही तुला? कशाच काय बाई, ती गेली ना पुण्याला. त्यामुळे मुद्दा विषय काढला ना मग मी. कस काय रे? काय नाही, जाऊ दे असंच. हे बाबा सांग ना, कस काय चहाला तू पटवली काय? अडबे येडा झाला काय? मग अबे ती एकदा दिसली होती मला पुण्यात. काय म्हणू लागली रे? काय नाही, काय सांगावं संकेत, सगळे थंडी चालू आहेत मॅडम. याला इथं आल्यावर तर लय साधी सिंपल सोजो राहती. अवघड आहे आजा. अबे कलियुग चालू आहे संख्या, इथं असंच होणार आहे. बरं ऐक, पाऊस थांबलाय, चल बाहेर कट्ट्यावर बसू आपल्या. चल चल. आता मजा वाटायची रे संख्या, भविष्यात सगळं कळते माहितीये का? काय कळतं रे?
तर एखादा रोग झाला ना न कळत, ज्याचं नाव सुद्धा माहित नाही, मग कळत. अरे संकेत, सगळे फ्रेंड सर्कल मध्ये कूल होण्याच्या नादात चालले सगळे हे. पण त्याला काय माहित पोरींना. पोरींचा गैरसमज असा आलाय की पोरं घेतात, पण पोरांचं काय एका रात्रीचं काम आहे. अरे उद्याचं काय कमी जास्त झालं तर पोरींना 9 महिने पुढे सोडून पोटात ठेवायचे की रे. हो हो हो. राजा, तुझं पण पुण्याला गेल्यापासून लय चालू आहे सॅटरडे नाईट, दारू सिगरेटचा नाद लय लागला तुला पण. अबे नाही बे, चलते एखाद्या वेळेस असते, फक्त रोज रोज नाही. इथं तर तुझे मायबाप म्हणतात आमच्या पोराला कशाचा नाद नाही, साध्या सुपारीचा नाद नाही, आणि तिकडं पोरग पुण्याला काय झक मारायला त्यांना काय माहित. तुला जिगरी दोस्त म्हणून मी पुण्याच्या गोष्टी सांगायलो आणि तू माहीत मजा घ्यायला संख्या. हा बरं ते जाऊ दे, सोड सगळं. हो हो, आपला विषय काय चालू होता? आणि भाड खाऊ तू येऊन येऊन मिळा झाला आहे ना. आपला विषय काय चालू होता? अरे ते अश्विनीचा रे. अश्विनीचं ना बघ, ते सगळं असं आहे बघ. पण आजा हिला जोर असेल तर काय म्हणणार? इथं तर मोठा प्रॉब्लेम व्हायला नाही. मैत्रिणीने केलं म्हणून आपण करायचं, मैत्रिणीने गु खाल्ला म्हणून आपण गु खायचा. मैत्रीण म्हणली घे थोडस की घेतलं, मग इथं आदत लागायची ना. एकतर मैत्रिणी चांगल्या पाहिजेत, नाहीतर मग स्वतः आपलं कंट्रोल पाहिजे. पण आजा मला ह्याचा असू यायलंय, इकडे तर तिचे मायबाप म्हणतात मै पोरीवर मला पूर्ण विश्वास आहे, मै पोरगी असं काहीच करू शकत नाही, आणि मै पोरगी अशी मै पोरगी तशी. हे वाक्य तिच्या मायबापाचं नाही, तर त्या पुण्यात राहणाऱ्या हर एका पोरींच्या गावी असणाऱ्या मायबापांचे. त्याला तरी काय माहित रे, पुण्यात राहून पोरी तिकडे काय झक मारून घ्यायला ते. हा ते बरोबर आहे, मग जाऊन पाहून यायचं ना आपली पोरगी काय तिकडे दिवं लावायची ती. त्या काय एवढ्या येड्यात का संख्या? अबे ज्यावेळेस मायबाप येणार आहे ज्या तारखेला त्याला माहितीये, तर त्यावेळेस ते मस्त बॉयफ्रेंडला सांगून मस्त साफ सूप रूम करून आणि सगळी बिल्डिंग पहिले सेट करून ठेवतात आणि भोळीबाळी असल्यासारखं दाखवतात. आणि मायबाप जशी गेले पहिले पाडे 55 न सांगता एकदा रूमवर धप्पा द्या, मग कळेल. खरंय राव. अरे त्या घरच्यांनी कॉल केल्यावर आणि व्हिडिओ कॉल केल्यावर तर त्याची वेगळीच सेटिंग. कोणती? जाऊ दे रे भाई, दुसऱ्या विषयावर बोलू आपण. बरं ऐक, बरं झालं तो विषय काढला. कोण आहे तिचा बॉयफ्रेंड? एक सोमेश शिंदे म्हणून. जेव्हा ती मला चुकून भेटली होती ना, तेव्हा दोघं मला सोबत दिसली होती. हो माझी अश्विनी. नाही येणार रे ती भाई आता, आणि तशी पोरगी ना आलेलीच बरी. मग काय आता त्यांचं डायरेक्ट लग्नच का? मला काय माहित बे, पण संख्या तुला खऱ्या गोष्ट सांगू का, जर त्या पोरीनं जर त्याच्यासोबतच जर लग्न केलं ना, तर त्या पोरीसारखं खानदानी आणि संस्कारी कोणीच नाही भाऊ. हा फक्त कास्ट सेम असली की झालं. नाही बे संख्या, प्रेमातून दोस्ती जात नसतीच. प्रेम हे माडवापर्यंत जायपर्यंत टिकलं तरच ते प्रेम असते, आणि दोस्ती जर चितेपर्यंत जायपर्यंत टिकली तर ती दोस्ती असते. अबे आजूबाजूचे 4 लोक नाव ठेवतील इंटरकास्ट केलं म्हणून. अरे उडत गेले ते 4 लोक. जर प्रेम खरा असेल ना, तर जात वेगळी असो व सेम असो काही फरक पडत नाही संख्या. आधी घरच्यांना विश्वासात घ्यायचं, घरच्याची परमिशन घ्यायची. घरचे हो म्हणले तर ठीक, नाही तर नेट पळून जाऊन लग्न करायचं. दुनिया गेली तेल लावत. बाबा काय पोरी पळून जाऊन लग्न करायला घाबरतात, त्यांच्या घरची इज्जत जाईल म्हणून, आणि त्यांच्या घरी लव्ह मॅरेज जमत नाही म्हणून त्यांचं प्रेम अधूर राहते. तर मग तसे लपडीत करायचे नाही ना रे. तू म्हणाला घरच्याची इज्जत जाती इंटरकास्ट लग्न केल्यावर किंवा पळून जाऊन लग्न केल्यावर, तर तशी लपडीत करायची नाही. एकतर प्रेम केलं ना तर लग्न करायची तयारी ठेवायची, नाहीतर मग असे धंदेच करायचे नाही. बरं तू म्हणाला ना काय कारणास्तव लव्ह मॅरेज सक्सेस बी नाही झाला, तर पास्ट इज पास्ट म्हणून ते सोडून द्यायचं आणि न्यू लाईफ पार्टनर सोबत इथे जगायचं. 1% पण पास्टच्या गोष्टी आपल्या प्रेझेंटमध्ये आल्या नाही पाहिजे. आपला पार्टनर आपल्या एवढे डोळे दाखवून विश्वास ठेवते, तर त्याला अंधारात ठेवून अशा गोष्टी करायलाच नाही पाहिजे. नसता मग सगळी जिंदगीच बरबाद, मग गेले सगळे मातीत. 101% खरंय भाई. कसं आहे ना, विषय निघला म्हणून सांगतो. पोरांना तेच पाहिजे असते जे पोरींकडे असते, पण इथं पोरीला अक्कल पाहिजे रे. पोरगीत तशी असेल तर आपण तरी काय करणार. आज ये कलवो चलन दो. पुण्यातल्या सगळ्याच पोरी तशा आहेत करे. तसं नाही म्हणता येणार. 10 पैकी 1-2 असतात चांगल्या, बाकीचं ते काय मायबापाकडच्या तोंडाकडे बघून नीट राहायला पाहिजे, दुसरं काय. हॅलो हॅलो, ऐक ना अजय, मला तोपर्यंत 1000 रुपये टाक ना प्लीज. काय काम होतं रे? अरे टाक ना भावा, थोडं बाहेर जायचं होतं रे. कोणासोबत? तेच का? हा रे टाक ना. हा नाहीत रे माझ्याकडे. नक्की राव असेल तर वाटल्यास मी 1100 रुपये देतो बस. बरं बघतो, थांब करतो काहीतरी. आले का? हाँ आले भावा, धन्यवाद. एंजॉय का आता? हाँ खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या. चल ठेवतो.
चला ठेवतो. चला कट बी केला आहे ना. तर शाळेला इथं मला 100 रुपये दे म्हणलं देत नव्हता, तिकडे 1000 रुपये द्यायला. ते पुन्हा वापस पण देते ना, ते पण न मागता. बरं ते जाऊ दे. तुला माहितीये का ती कोणाला घेऊन जाते फिरायला? अबे जीएफला घेऊन जात असं अजून कोणाला? अबे लग्न झालेली बाई येते, शाळेला कंपनीतलं लपड येते. घरी नवरा सोडून इकडे काय माया घालायची? ते तिला माहितीये. आणि हे पोरग कोण आहे? त्याला चांगलं वाटतं का दुसऱ्या संसार बरबाद करायला? ती काय चुकी आहे भाऊ? सगळी चुकी तर तिची आहे ना रे. जास्त क्लोज यायले, बाउंड्री क्रॉस करायले. अरे असं वाटलं तर बाजूला करायची अक्कल हिला पाहिजे रे. आता हिला चिनाल ताळे करायचे असतात तर काय मग? ते तर जाणून बुजून मर्दच आहे ना रे. जाऊ दे आता काय उगाच आपला देश ऑफिसला पडायच्या बाबतीत 2 नंबरला नाही ना रे. खरे मायला आईचाच फोन असेल हा, बघतो. आईचाच फोन. आई कुठं आहे माय? ये ना लवकर घरी जेवण करायला. येतो ना 5-10 मिनिटाने. लवकर ये रे. येतो येतो. लय मोठा विषय आहे भाऊ, रात्री बोलतो तुला या विषयावर. बरं मला पण थोडं काम होतं, तू घरी ते जाय जेवण ते कर आणि माझ्यासोबत चल ना, माझ्या लग्नात थोडं काम कर ना माझ्या. बरं बाबा निघायचं का? चला आता. चला. ती बॅग कुठे रे संख्या? अर्धी बॅग पिशवी होती त्याच्यात काय पत्रिका होत्या, पत्रिका बरं. दिल्या संपली फेकून दिली. चल मग आता. I'm coming in to get my shit. Somebody tell me how I got so shameless. I'm on my way to take my things and goddamn it, I'm so audacious. I never miss when I blow kisses. My love's gonna be contagious. Wait for the day we pop champagne. A bitch bubbling and can't contain us. हा बोल ना आई. कुठेस बेटा? अरे गाडी चालवत होतो, बोल ना. बरं एक काम कर, गाडी बाजूला थांबव, मला तुला अत्यंत महत्वाचं बोलायचंय. बोल ना आई. असं काय झालंय? बाळा तुला माझी शपथ आहे, गाडी बाजूला करून बोल मला. बरं ठीक आहे. हा बोल, काय म्हणतीस? आता मी काय सांगते ते व्यवस्थित ऐक. हा. आजा तुला एक स्थळ आलंय. यार आई. अरे मी काय सांगते ते एकदा ऐकून तर घे. बरं बोल. त्यांची पत्रिका ते सगळं जुळतंय आणि मुलीचं MBA झाले म्हणे आणि मागच्या महिन्यात तिला पुण्यात जॉब पण लागलाय आणि त्यांचं असं मत आहे की एकदा पुण्यात मुला मुलीने भेटून घ्यावं. तुला मी व्हॉट्सअपला बायोडेटा नंबर फोटो ते सगळंच टाकते आणि लगेच कॉल कर बरं. तू ठीक आहे आई, चल ठेवतो आता. कर बरं नक्की. हॅलो. हॅलो. हा मी अजय बोलतोय, अजय नगरसाळे. हा यस हाऊ आर यू अजय? आय एम फाईन. ऍक्च्युली आईने आत्ताच. हो हो कळालं मला. सध्या पुण्यात आहेस का? हो पुण्यातच आहे. नाही संडेचा काय प्लॅन वगैरे असेल म्हणून विचारलं. नाही तसं काही नाहीये. अच्छा ओके. सो आज फ्री असेल तर भेटूयात का? हो काय हरकत नाही, भेटूयात ना. काय ना माझ्या फ्लॅट जवळ एक कॉफी शॉप आहे, बोलका गौरव म्हणून, तर तिथं भेटूयात का? नो प्रॉब्लेम, चालेल ना. मी तुला लोकेशन टाकते व्हॉट्सअपला. ओके. येस आय विल वेट. येस आय विल कम. येस बाय बाय.
ओके बाय बाय. I'm a bad bitch, open my door. In my fur coat, dragging on the floor. It's a new world, time to explore. What a bad girl want, get the bad girls more. I'm a bad bitch, open my door. आकांक्षा, अजय आहे ना? जास्त लेट तर नाही झाला ना? नाही 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 ठीक आहे. अच्छा, कधी आलीस तू? जस्ट आता चालली. काय ऑर्डर करूयात का? नाही नाही तुला जे हवं आहे तसंच. ठीक आहे. कोल्ड कॉफी चालेल का तुला? ठीक आहे, इट्स ओके. ओके. एक्सक्यूज मी. दोन कोल्ड कॉफी. हे जे काय चालू आहे ते सोयीच्छेने आणि मोकळ्यापणाने चालू आहे ना? हो हो. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. अगाई फोन का बंद झाला तुझा? मी बोलतोय रे. ब्रेक टाइम मध्ये आज कॉल नाही केला आईनं. काय झालं? आईला कॉल करायलो, आईचा बंद यायलाय. तुम्हाला कॉल केला, तुमचा बिझी यायलाय. काय झालं? मी काय सांगायला लागलो ते शांत डोक्याने ऐक. तू काल ज्या मुलीला भेटला होता ना, त्यांचा होकार आलाय. मी तिच्या मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती म्हणून तिचा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. आता मी चार्ज केला तर पाहिले तिचे मिस कॉल दिसले, म्हणून लगेच तुला कॉल केला. बरं सांगा तिला कॉल करायला. हो हो सांगतो मी. तिला काय आनंदानं सुधारणा. हो हो ते ठीक आहे. आईला सांगा कॉल करायला मला. हो हो सांगतो मी. हा आनंद पोटात मावना मावना. बर 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 करतो मी. नंतर तुम्हाला. हा हा कर कर, आम्हालाच कर, नसता करशील तिकडे. हो हो करतो मी. चला.